and welcome to this class. So students, आज आपण चॅप्टर नंबर 11 केमिस्ट्रीचं अल्कोहोल, फिनॉल अँड इथर हे चॅप्टरवरती डिस्कशन करणार आहोत. त्याचं इंट्रोडक्शन आणि काही जो पार्ट आपल्याला आज ह्या चॅप्टरमध्ये घ्यायचा आहे, आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. ॲक्च्युली हे जर तुम्ही चॅप्टर बघितलं तर हे 4 मार्काचं ॲक्च्युली येतं, पण विथ ऑप्शनल 6 मार्कासाठी येतं. जर तुम्ही याच्यावरती चांगला अभ्यास केला तर दिस चॅप्टर इज नॉट दॅट मच डिफिकल्ट हाऊ मच वी कॅन थिंक अबाउट दिस चॅप्टर. ठीक आहे. हे चॅप्टर आपल्याला आज याचं इंट्रोडक्शन आणि काही पार्ट्स जो असेल क्लासिफिकेशन वगैरे असेल तो आपल्याला इथे ह्या चॅप्टरमध्ये बघायचा आहे, आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं, समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका, तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट की जर ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. अँड द लास्ट रिक्वेस्ट, व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर अल्कोहोल माहिती आहे, फिनॉल आणि इथर ह्या 3 यांच्यावरती आपल्याला इथे बोलायचं आहे. ठीक आहे. अल्कोहोलवरती, फिनॉलवरती आणि इथरवरती. तर सगळ्यात पहिली इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय दिलं होतं की दॅट इज जो अल्कोहोल आहे विच इज नथिंग बट अ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटला जातो. काय म्हटला जातो? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. दॅट इज ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक असे 2 कंपाऊंड असतात. तर त्याच्यापैकी जो आपला अल्कोहोल आहे विच इज आर नथिंग बट अ ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. दॅट इज हुज मॉलिक्यूल, म्हणजे अल्कोहोलचा जो मॉलिक्यूल असतो दॅट इज कंटेन, ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. म्हणजे OH ग्रुप जिथे लागलेला तुम्हाला दिसला तर समजायचं काय लिहिलं आहे? अल्कोहोल लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? अल्कोहोल, OH. ठीक आहे. बऱ्याच प्रकारचे अल्कोहोल आपल्याला दिसायला भेटतात. वेगवेगळे अल्कोहोलचे टाईप्स आपल्याला आढळून येतात. ठीक आहे. तर त्याच्यापैकी आपल्याला काय समजायचं आहे की जिथे OH ग्रुप लागला आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप जिथे असेल मॉलिक्यूलमध्ये तर तो अल्कोहोल असेल. दॅट इज अटॅच टू अ सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. कुठे अटॅच असेल? आता हा जो तुम्हाला दिसतोय OH ग्रुप, दिस इज अटॅच विथ द सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडशी अटॅच होताना तुम्हाला दिसेल, म्हणजे CH3. ठीक आहे. नथिंग बट इथे पण कार्बन असेल CH3. ह्या पद्धतीने मी याला घेऊ शकतो CH3, COH, CH3. ठीक आहे. नथिंग बट इथे पण तुम्हाला CH3 दिसेल ह्या पद्धतीने. तर ही जी एवढी चेन दिसते दॅट इज वॉट द स्ट्रक्चर जो आहे हा सॅच्युरेटेड कार्बनचा आपल्याला दिसतो. सो अटॅच टू द सॅच्युरेटेड कार्बन ॲटम, म्हणजे OH ग्रुप ज्या सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला दिसेल, अटॅच असताना दिसेल तर दॅट इज वॉट अ अल्कोहोल आपल्याला समजून जाईल. म्हणजे नथिंग बट बेसिकली जेव्हा आपण OH बघतो तर तो असेल आपल्याकडे अल्कोहोल. ठीक आहे. तर अल्कोहोलमध्ये जर हायड्रॉक्सिल ग्रुप कॅन बी ऑल्सो बी प्रेझेंट इन अन ॲरोमॅटिक रिंगमध्ये पण आढळून येतो. कशामध्ये येतो? जर हायड्रॉक्सिल ग्रुपचा विचार केला म्हणजे OH ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगमध्ये पण असतो. तर जर ॲरोमॅटिक रिंग असेल, ठीक आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल, ठीक आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप जर विच कॅन ऑल्सो बी प्रेझेंट इन अन ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जर आपल्याला दिसला तर तिथे जर आपण बघितलं तर 2 टाईपचे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड्स असतात. एक असतो तुमचा फिनॉल आणि दुसरा असतो ॲरोमॅटिक अल्कोहोल. म्हणजे जिथे OH ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड दिसतात तर एक तुम्हाला दिसेल फिनॉल आणि दुसरं दिसतो ॲरोमॅटिक अल्कोहोल. तर इथे तुम्हाला दिसत आहेत. तर हा बघा, हा फिनॉलचा प्रकार तुम्हाला दिसतोय आणि इथे हा जो दिसतोय खाली ॲरोमॅटिक अल्कोहोलचा प्रकार दिसतोय. तर असे 2 टाईपचे, म्हणजे जिथे हायड्रॉक्सिल ग्रुप विच कॅन बी प्रेझेंट इन अन ॲरोमॅटिक कंपाऊंड, देअर आर 2 टाईप्स ऑफ द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड असतील. एक असेल फिनॉल आणि दुसरा असेल ॲरोमॅटिक अल्कोहोल. सो दॅट फिनॉलमध्ये काय असेल तुमचा? फिनॉल कंटेन अ हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे. फिनॉलमध्ये काय असेल? हायड्रॉक्सिल ग्रुप असेल, डायरेक्टली अटॅच असेल कुठे? कार्बन ॲटम टू द बेन्झीन रिंग. ठीक आहे. म्हणजे जिथे OH ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप फिनॉलमध्ये डायरेक्टली हा बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर तो असेल आपला फिनॉल. ठीक आहे. काय असेल? दॅट इज द फिनॉल कंटेन अ हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे. फिनॉलमध्ये काय असेल? हायड्रॉक्सिल ग्रुप विच इज डायरेक्टली अटॅच. ठीक आहे. काय असेल? हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल टू द कार्बन ॲटम. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघितला हा कार्बन ॲटमचा प्रकार दिसतो. इथे रिंग दाखवली गेली आहे तर ही ह्या पद्धतीने असेल बघा. अशी असते आपली बेन्झीन रिंग. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण बेन्झीन काढतो. तर इथे अल्टरनेटली सिंगल अँड डबल बॉन्ड तुम्हाला दिसायला भेटतो. तर इथे सपोज की तुमचा हा OH ग्रुप अटॅच आहे. तर हा आहे आपला फिनॉल, म्हणजे OH डायरेक्टली इथे असणारा हा तुमचा इथे कार्बन असेल. ह्या सगळ्या जागेवरती तुम्हाला कार्बन दिसेल असा. ठीक आहे.
तर डायरेक्टली कार्बन ॲटमला बेन्झिन रिंगमध्ये जिथे OH अटॅच असेल तो असेल आपल्याकडे फिनॉल. ठीक आहे, म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्हाला दिसला तर समजायचा हा कुठला आहे तुमचा फिनॉल आहे. ठीक आहे, आणि दुसरा आहे आपला दॅट इज ॲरोमॅटिक अल्कोहोल, म्हणजे वेन हायड्रॉक्सिल ग्रुप. आता हा दिसतोय तुम्हाला हायड्रॉक्सिल ग्रुप CH2OHला अटॅच होताना तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे फिनॉल बेन्झिन रिंगला अटॅच होतोय. ठीक आहे, सो वेन अ हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड ऑफ द चेन ऑफ द ॲरोमॅटिक रिंग. ओके, म्हणजे साईड ऑफ द चेन ऑफ द ॲरोमॅटिक रिंग ह्या पद्धतीने जर हा अटॅच असेल दॅट इज द कंपाऊंड इज टर्म ॲज ॲरोमॅटिक अल्कोहोल. तर ह्याला मी काय म्हणणार आहे, ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणेल. ठीक आहे, काय म्हणणार आहे मी याला, ॲरोमॅटिक अल्कोहोल. तर ह्या पद्धतीने ॲरोमॅटिक अल्कोहोल, फिनॉल आणि आपल्याकडे अल्कोहोल येतो, ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याला ओळखू शकतो. ठीक आहे, तर फिनॉल तर आपण बघितला, अल्कोहोल बघितला. नाव वी ट्राय टू डिस्कस समथिंग अबाउट द इथर. नेमका कसा असेल, दॅट इज व्हॉट द इथर आर द कंपाऊंड विच कंटेन अन ऑक्सिजन ॲटम. ठीक आहे, इथरमध्ये काय असेल तुमचा ऑक्सिजन ॲटम असेल. ठीक आहे, बॉन्डेड टू द टू अल्किल ग्रुप. एक तर दोघं साईडमध्ये अल्किल आर म्हणजे CH3 ग्रुप्स असतात ना आपले, दोघं साईडमध्ये असू शकतील. ठीक, टू अल्किल ग्रुप और अ टू एरिल ग्रुप. ठीक आहे, एक तर दोन अल्किल ग्रुप्स असतील. ठीक आहे, ऑक्सिजनला अटॅच, म्हणजे हा ऑक्सिजन आहे, इकडे हा अल्किल ग्रुप अटॅच होताना दिसेल. एक तर एरिल ग्रुप असेल. ठीक आहे, ऑक्सिजन 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 अँड एरिल ग्रुप दोघं साईडमध्ये असतील. एक तर एरिल नाही तर मग आपला अल्किल ग्रुप अटॅच होताना तुम्हाला दिसेल. सो इथर आर द कंपाऊंड विच कंटेन्स अन ऑक्सिजन ॲटम. ठीक आहे, बॉन्डेड टू द टू अल्किल ग्रुप्स असेल ऑक्सिजनला अटॅच. एक तर टू ॲरिल ग्रुप्स असतील, एक तर वन ॲरिल किंवा वन अल्किल किंवा वन ॲरिल ग्रुप इथरला अटॅच होताना दिसेल. तर म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्हाला कुठलाही कंपाऊंड दिसतोय दॅट इज व्हॉट द इथर असेल आपल्यासाठी. ठीक आहे, सो इथर आर द कंपाऊंड विच कंटेन अन ऑक्सिजन. इथरमध्ये काय असेल, जर ऑक्सिजन दिसला तर समजायचं काय असेल तुमच्याकडे, इथर असेल. ठीक आहे, सो इथर आर द काय तुमचा ऑर्गॅनिक ऑक्साईड म्हटला जातो. इथरला काय ओळखलं जातं, ऑर्गॅनिक ऑक्साईड. इथर आर कन्सिडर ॲज द अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, इथरला काय कन्सिडर केलं जातं, अनहायड्राइड्स. कोणाचा, अल्कोहोलचा अनहायड्राइड्स कन्सिडर केला जातो इथरला. ठीक आहे, सो हेअर इज दॅट द समथिंग अबाउट द फिनॉल, इथर अँड अल्कोहोल. नाव वी समथिंग डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन. दॅट इज लेट अस फर्स्ट क्लासिफाय द अल्कोहोल अँड फिनॉल. म्हणजे पहिले आपण अल्कोहोल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण इथरचं क्लासिफिकेशन बघू. ठीक आहे, तर इथे जे क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे म्हणजे मोनो, डाय, ट्राय अँड पॉलिहायड्रिक कंपाऊंड्सचं आपल्याला इथे क्लासिफिकेशन समथिंग दिलेलं आहे. ठीक आहे, सो हेअर इज दॅट द अल्कोहोल्स अँड द फिनॉल्स. जर अल्कोहोल आणि फिनॉलचा मी विचार करतोय, दे आर क्लासिफाईड ॲज. ठीक आहे, अल्कोहोल फिनॉल आर क्लासिफाईड ॲज मोनो एक तर असेल, डाय असेल, ट्राय असेल किंवा पॉलिहायड्रिक असेल. ठीक आहे, मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, अदरवाईज ट्रायहायड्रिक और अ पॉलिहायड्रिक कंपाऊंड कन्सिडर केला जातो. सो हेअर इज दॅट द कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ द 1, 2 और 3. म्हणजे ह्यांचं जे क्लासिफिकेशन एक्झॅक्टली होतं दॅट इज वॉट द बेस्ड ऑन द 1, 2, 3 और मोर हायड्रॉक्सिल ग्रुप्सने क्लासिफिकेशन केलं जातं. एक असेल तर हायड्रिक अल्कोहोल असेल. ठीक आहे, दोन अल्कोहोल असतील तर डाय असेल, तीन अल्कोहोल असतील तर काय असेल तुमचा ट्रायहायड्रिक अल्कोहोल असेल. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन पूर्ण कशावरती बेस करतं, दॅट इज नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच टू द फिनॉल. ठीक आहे, किंवा आपण म्हणतो बेन्झिन रिंगला. ठीक आहे, जसं म्हणजे बेन्झिन रिंग असो, अदरवाईज ना हायड्रॉक्सिल ग्रुप असेल आपला. सो दॅट इज व्हॉट द अल्कोहोल अँड द फिनॉल. अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल दॅट विल बी क्लासिफाईड ॲज द मोनो, डाय, ट्राय ऑर अ पॉलिहायड्रॉक्सिल कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ द कशाच्या बेसिसवरती, 1, 2, 3 और त्याच्यापेक्षा जास्त, 3पेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप विच आर प्रेझेंट इन द मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील त्यावेळेस आपण त्याला काय करतो, क्लासिफाय करतो. तसंच जो मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे आर फर्दर क्लासिफाईज ऑन द बेसिस ऑफ द हायब्रिडायझेशन स्टेटने त्याला क्लासिफाय करतात. ठीक आहे, कशाला, मोनोहायड्रिक अल्कोहोल
आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट, ठीक आहे, ऑफ द कार्बन ॲटम. कोणाची? कार्बन ॲटमची जी हायब्रिडायझेशनची स्टेट आहे त्याच्या बेसिसवरती जो मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे त्याला काय केलं जाईल, अजून क्लासिफाय केलं जाईल. सो ॲटम टू विच द हायड्रॉक्सिल ग्रुप विल बी अटॅच, ज्याला काय असेल, आपला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होताना दिसेल. इथे अजून एक दिलं होतं बघा, ही चेन होती, 1 हे 2 होते इथे, आणि हे ट्राय म्हणजे मोनो, डाय और ट्राय पॉली अँड पॉलीहायड्रॉक्सिल कंपाऊंड्स इथे आपल्याला दिले होते. ठीक आहे. तर फर्दर क्लासिफिकेशनने आपण जर बघितलं तर अल्कोहोल दॅट कंटेन्स sp3 COH ग्रुप जर माझ्याकडे असेल, ठीक आहे, sp3 दॅट इज प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचा जर आपण विचार करतो तर त्यावेळेस, ठीक आहे, 1 डिग्री, 2 डिग्री और 3 डिग्रीच्या बेसिसवरती. सो हेअर इज दॅट द अल्कोहोल कंटेन sp3 हायब्रिडाइज बॉन्ड जर असेल, कार्बन OHचा बॉन्ड, अल्कोहोलचा बॉन्ड, ठीक आहे. सो हेअर इज दॅट इन दिस द अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन. म्हणजे जो OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असेल, ठीक आहे, हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असेल ॲटम ऑफ अल्किल ग्रुपच्या. सो दीज आर फर्दर क्लासिफाईड ॲज, त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला अजून करता येतं. म्हणजे कसं करता येतं बघा, दॅट इज द अल्कोहोल दॅट कंटेन्स sp3 हायब्रिडाइज कार्बन, ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये OH ग्रुप sp3 हायब्रिडाइजला कनेक्ट असेल त्याचं फर्दर क्लासिफिकेशन कसं होतं, प्रायमरी 1 डिग्री, secondary 2 degree and tertiary 3 degree, 3rd degree. So that is what the primary, secondary and tertiary alcohols in which जो OH ग्रुप आहे इज अटॅच टू द प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बनला अटॅच असतो ॲटम्स रिस्पेक्टिवली. म्हणजे आता प्रायमरीमध्ये, सेकंडरीमध्ये आणि टर्शरीमध्ये अल्कोहोलमध्ये त्याच्यामधला OH ग्रुपला बघा, हा 1 डिग्री आहे, इथे बघा OH सेकंड डिग्रीला दिसेल, इथे OH दिसेल तुम्हाला 3rd डिग्रीला. सो हेअर इज दॅट फ्रॉम दिस वी कॅन ट्राय टू क्लासिफाय दिस प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल इन विच, ज्याच्यामध्ये OH ग्रुप काय करतो, हा तुमचा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बनला काय होतो, अटॅच होतो. दॅट्स वाय वेईंग सेईंग दिस इज फॉर द फर्दर क्लासिफिकेशन. सो दॅट ईच ऑफ दीज 3, ओके, ह्या प्रत्येक तिघांमध्ये जर आपण बघितलं, ह्या तिघांपैकी जर आपण बघितलं, ईच ऑफ दीज टाईप ऑफ द टाईप ऑफ अल्कोहोल्स कॅन ऑल्सो बी आयदर ॲलिलिक ऑर अ बेन्झॉइलिक म्हटलं जातं. इफ sp3 जर sp3 कार्बन कॅरिंग OH फर्दर बॉन्ड टू sp2 कार्बन बनून जातो तुमचा, ठीक आहे. सो हेअर इज दॅट द ॲलिलिक अल्कोहोल किंवा बेन्झोइक अल्कोहोल आपण म्हणतोय. इथे बघा, तुम्हाला समजतंय का, ईच ऑफ दीज 3 टाईप्स, म्हणजे ह्या ज्या तिघं टाईप्सपैकी आहेत, प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी टाईपचे जे क्लासिफिकेशन होतं त्याच्यामध्ये, दॅट इज अल्कोहोल कॅन ऑल्सो बी आयदर, ओके, अल्कोहोल अजून काय असू शकतील, ॲलिलिक असतील अल्कोहोल, अदरवाईज बेन्झोइलिक अल्कोहोल असतील, ठीक आहे. कधी, इफ द sp3 कार्बन कॅरिंग, म्हणजे जर sp3 कार्बन, sp3 हायब्रिडाइज कार्बन जो OH ग्रुपला कॅरी करेल इज फर्दर बॉन्डेड, म्हणजे परत जर अजून बॉन्डिंग झालं तर sp2 कार्बनला बॉन्डिंग करेल. सो हेअर इज दॅट द ॲलिलिक अँड बेन्झोइक ग्रुप जो आहे आपला इथे येणारा, ठीक आहे. सो हेअर इज दॅट द ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे इन विच, इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल, ज्याच्यामध्ये ॲलिलिकमध्ये काय होतं बघा, OH ग्रुप विल बी अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो, ठीक आहे, ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू द कार्बन, कार्बन डबल बॉन्ड होऊन जातो, ठीक आहे. काय असतो हा, पुढे जाऊन कार्बन कार्बन डबल बॉन्डला. सो ॲलिलिक अल्कोहोल मे बी प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी असू शकतो, ठीक आहे. लक्षात येतं आहे का, OH ग्रुप, ठीक आहे ना, दॅट इज टाईप ऑफ अल्कोहोल, OH ग्रुप, ॲलिलिक अल्कोहोल कसा असेल, OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असेल, ठीक आहे, कार्बन ॲटमला अटॅच असेल, जो फर्दर पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्ड बनवेल, ठीक आहे ना. याच्यामध्ये ॲलिलिक अल्कोहोल असेल, ज्याच्यामध्ये त्याचं ॲलिलिक अल्कोहोल मे बी काय होईल तुमचा, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी असेल, ठीक आहे. तसंच जो बेन्झोइक अल्कोहोल असेल, ज्याच्यामध्ये इन दिस टाईपमध्ये, ह्या टाईपमध्ये बेन्झोइक अल्कोहोलमध्ये अल्कोहोलचा OH ग्रुप आहे दॅट इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू द ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल. कशाला, ॲरोमॅटिक रिंग, जी आपण मागच्या याच्यामध्ये बघितली, ही दिसते तुम्हाला, दिस इज वॉट द ॲरोमॅटिक रिंगला अटॅच होताना तुम्हाला दिसेल, त्याला आपण काय म्हणणार, बेन्झोइक. म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर बेन्झोइक, अदरवाईज नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर ॲलिलिक अल्कोहोल आपल्याकडे येऊन जाईल. सो द बेन्झिक अल्कोहोल जो आहे मे बी प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी असू शकतो, ठीक आहे. सेकंड आहे अल्कोहोल ज्याच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बन जो आहे, कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल, ठीक आहे ना. म्हणजे इन दिस
जो OH ग्रुप आहे इज अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असेल. ठीक आहे, कुठे sp2ला. ठीक आहे, हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असेल, कार्बन ॲटमला अटॅच असेल, विच इज द पार्ट ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पार्ट असेल. कसा असेल हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पार्ट असेल. सो दीज अल्कोहोल्स आर नोन ॲज अ विनायलिक अल्कोहोल. काय म्हटलं त्यांना, अशा ज्याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, सो दॅट इज वॉट द विनायलिक अल्कोहोल असेल. फॉर एक्झाम्पल इथे बघा CH2 CHOH आहे, तर हा विनाइल अल्कोहोल आहे. कुठला आहे आपला हा विनाइल अल्कोहोल. ठीक आहे, नाव वी क्लासिफाय. आपण दोन क्लासिफिकेशन बघितले, एक होतं आपलं फिनॉलचं आणि अल्कोहोलचं, दुसरं आहे आपल्याकडे क्लासिफिकेशन ऑफ द इथरचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, सो इथर आर क्लासिफाईड ॲज द सिमेट्रिकल इथर म्हटलं जातं, म्हणजे सिम्पल इथर असतो. अदरवाईज दॅट कुड बी क्लासिफाईड ॲज द अनसिमेट्रिकल इथर, म्हणजे मिक्स्ड इथर असतो. ठीक आहे, हा डिपेंड करतो. ठीक आहे, काय करतो, डिपेंड करतो ऑन वेदर द दोन जे अल्किल आहेत किंवा ॲरिल ग्रुप्स आहेत, दॅट इज बॉन्डेड टू द ऑक्सिजन ॲटम आर सेम ऑर डिफरंट. म्हणजे जर सारख्या ॲरिल जर अल्किल ग्रुप अटॅच असतील ऑक्सिजनला तर सिमेट्रिकल येऊन जाईल, म्हणजे सिम्पल इथर येईल. किंवा जर डिफरंट अटॅच असतील, वेगवेगळे अटॅच असतील, तर त्यावेळेस तो इनसिमेट्रिकल होऊन जाईल. म्हणजे इथे बघा हा सेम दिसतोय, तर हा सिमेट्रिकल इथर आहे, सिम्पल इथर आपण त्याला म्हणतो. इथे पण CH3COH तुम्हाला दिसतोय, तर हा सिम्पल इथर आहे आपल्याकडे. तर इथे पण हा वेगवेगळे दिसत आहेत आता ॲरिल ग्रुपचे. ठीक आहे, म्हणजे इथे CH3C2H5 आहे. ठीक आहे, C2H5 और CH3 आहे, तर हा पण आपला अनसिमेट्रिकल इथर येईल. तर ह्या पद्धतीने हे जे इथर आहेत क्लासिफाय होतात. एक असतो सिम्पल इथर, दुसरा काय असतो तुमचा सिमेट्रिकल इथर और अनसिमेट्रिकल इथर, ज्याला सिम्पल इथर आणि मिक्स इथर आपण म्हणतो. ठीक आहे, सो यू कॅन ट्राय टू अंडरस्टँड दिस. तर हे सगळे क्लासिफिकेशन इथरबद्दलचे होते. ठीक आहे, दिस इज वॉट द क्लासिफिकेशन ऑफ आपण दोघं क्लासिफिकेशन बघितले, अल्कोहोल आणि फिनॉलचे. आणि तिसरं क्लासिफिकेशन आपण काय बघितलं, इथरचं बघितलं. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड ज्यांनी लेक्चर पूर्ण बघितलं त्यांचा धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.